शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर स्वप्न भाजपवाल्यांना. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर जाऊन भाजपची स्वप्ने बिघडवली होती, पण ते आज त्या स्वप्नरंजनातून बाहेर पडायला तयार नाही. स्वर्गीय बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसबरोबर जाणार नाही असे म्हटले नव्हते, कारण स्वर्गीय बाळासाहेबांनीच प्रथम महिला राष्ट्रपती पदासाठी प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले होते. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांना सुद्धा राष्ट्रपती पदासाठी समर्थन दिले होते. त्यामुळे भाजपवाल्यांनी आता स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. ठाकरे लपून छपून नव्हे तर खुलेआम काँग्रेसबरोबर गेले. 2019ला काँग्रेसचा एकच खासदार होता. 2024मध्ये त्यांचे 13 खासदार जिंकले. भाजपा 23 वरून 9 वर घसरली. ही ठाकरेंचीच किमया म्हटली पाहिजे. हे दुःख भाजपला पुढची 100 वर्षे वेदना देत राहील, कारण शिवसेनेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल निदान 100 वर्षे लागण्याची कोणतीच शक्यता नाही. ज्यांना स्वतःच्या चिन्हावर उमेदवार उभे करता येत नाही ते सुद्धा ठाकरेंची टिंगलटवाळी करताना दिसत आहेत. उठता बसता राज्यघटना व संविधानावर गप्पा झोडणारे तोंडात बोळा कोंबून भाजपच्या वळचणीला उभे आहेत, कारण भाजपने राज्यघटना आणि संविधानाचे कधीच 3-13 केले आहेत. ठाकरेंची किमया अशी की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणून भाजपाबरोबर जाण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त केला होता. शेट्टी जानकर खोत संपले, पण यांचे मंत्रिपद आजही कायम आहे. त्यामागे ठाकरेंचा फारच मोठा इतिहास म्हटला पाहिजे. तरी ते ठाकरेंच्या नावाने बोंबा मारत असतील तर त्यांना काय म्हणावे? कमेंटमध्ये जरूर सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.